नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 13 जानेवारी 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारतातील पहिली हायड्रोजनवरती चालणारी ट्रेन कोणत्या राज्यामध्ये सुरू होणार आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या राज्याच्या अंतर्गत भारतातील पहिली इंडियाज फर्स्ट हायड्रोजन बेस्ड या ठिकाणी जी काही ट्रेन आहे ती या ठिकाणी सुरू होणार आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. आणि हां, अजून एक गोष्ट, या ठिकाणी विद्यार्थी व्हिडिओला लाईक तर करतच नाहीत, परंतु ॲटलिस्ट एवढं तरी सांगा मला कमेंटमध्ये की तुम्ही ज्या काही परीक्षा देत आहेत. आता ग्रुप सी ची एक्झाम झाली ह्या रविवारी, त्याच्या अगोदर झाली. एक्झाममध्ये या ठिकाणी कंटेंटचा फायदा होतो की नाही? एक्झाममध्ये या कंटेंटमधील प्रश्न येतात की नाहीत? इयरबुकमधील प्रश्न येतात की नाहीत? तुमचा आतापर्यंतचा पास्ट अनुभव एवढं तरी मला तुम्ही कमेंट करत चला. या ठिकाणी मला ते वाचून खूप आनंद होतो आणि ते बाकीच्या सुद्धा विद्यार्थ्यांना लक्षात येईल की या चॅनलचा या ठिकाणी एक्झाममध्ये फायदा होतो. बरोबर की नाही? जेव्हा तुम्ही एखादी कमेंट करता की सर आमचा असा अनुभव आहे, आम्हाला फायदा झाला, तोटा झाला किंवा अजून काही इम्प्रूव्हमेंट करायची आहे का, या जेव्हा तुम्ही कमेंट करता तेव्हा बाकीचे व्हिडिओ बघणारे जे काही नवीन विद्यार्थी असतात त्यांना सुद्धा लक्षात येतं की ठीक आहे बाबा, हे चॅनल चांगलं आहे, रेग्युलर फॉलो करण्यासारखं आहे. बरोबर की नाही? ठीक आहे. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? खालीलपैकी कोणता भारतातील पहिला जैव आनंदी जिल्हा या ठिकाणी बनणार आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, केई पन्न्योर असं या ठिकाणी त्या डिस्ट्रिक्टचं नाव आहे, जिल्ह्याचं नाव आहे. लक्षात घ्या, 2 पॉइंट लिहून घ्या. ही जी काही संकल्पना आहे ती MS स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनच्या सहकार्याने हा प्रकल्प सुरू आहे, ज्याचा उद्देश जैवविविधतेचे संवर्धन आणि लोकांचे जीवनमान सुधारणे हा याच्या मागचा उद्देश आहे. आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या, पर्यावरणाचे रक्षण, आरोग्य आणि तंत्रज्ञान यांचा मेळ साधून शाश्वत विकासाकडे वाटचाल करणे या उद्देशाने या ठिकाणी केई पन्न्योर हा भारतातील पहिला जैव आनंदी जिल्हा या ठिकाणी बनणार आहे. ठीक आहे, लगेच काय करूया मग, बाकीचे जे काही प्रथम घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या, पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे प्राणी संग्रहालय बन्नेरघट्टा बायोलॉजिकल पार्क. पहिले या ठिकाणी इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग स्टेशन सोनीपतमध्ये. पहिला वन्यजीव सुरक्षित रस्ता NH45 मध्य प्रदेशमध्ये. पहिल्या डिजिटल आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाचे उद्घाटन छत्तीसगडमध्ये. पहिले PPP मेडिकल कॉलेज मध्य प्रदेशमध्ये. पहिले स्वदेशी MRI स्कॅनर कोठे विकसित करण्यात आलं? वोक्सेल ग्राइड्स कंपनीने बेंगलोरमध्ये. बायोबिटुमेनचे व्यावसायिक उत्पादन करणारा पहिला देश आपला भारत देश. आणि पहिला जैव आनंदी जिल्हा केई पन्न्योर कोठे आहे? तर अरुणाचल प्रदेश राज्याच्या अंतर्गत हा डिस्ट्रिक्ट आहे, हे जिल्हा आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक दुसरा लिहून घ्या, बालविवाह मुक्त भारत मोहिमेअंतर्गत कोणत्या वर्षापर्यंत भारत बालविवाह मुक्त करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 2030 पर्यंत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो गव्हर्नमेंटचं उद्दिष्ट आहे. कशासाठी? बालविवाह मुक्त करण्याचं या ठिकाणी सरकारचं उद्दिष्ट आहे. याच्याबद्दल काही 4-5 पॉईंट्स आहेत, ते लिहून घ्या. पहिला पॉईंट, बालविवाह मुक्त भारत मोहिमेचे उद्दिष्ट 2026 पर्यंत बालविवाहाचे प्रमाण 10% कमी करणे आणि 2030 पर्यंत भारत पूर्णपणे बालविवाह मुक्त करणे हा याच्या मागचा या ठिकाणी उद्देश आहे. छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्याने 2025 मध्ये भारतातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा बनून एक महत्त्वाचा ऑलरेडी टप्पा गाठलेला आहे. बालविवाह मुक्त भारत मोहीम ही मोहीम भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या द्वारे या ठिकाणी राबवण्यात येत असते. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, या ठिकाणी आपली जी काही इयरबुक आहे या ठिकाणी या इयरबुकचा बऱ्याच एक्झाम मध्ये फायदा होत आहे. बरेच या ठिकाणी विद्यार्थी कमेंट देखील करत असतात, व्हॉट्सअपला मेसेज करतात की सर आम्हाला 2 प्रश्न आले, 4 प्रश्न आले, 10 प्रश्न आले, 15 प्रश्न आले. या इयरबुकचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा घेतला पाहिजे. आणि त्याच्याहून महत्त्वाचं, दररोजचे जे काही क्लासेस होतात हे दररोजचे क्लासेस नित्य नियमाने पाहणे, एकही सुट्टी न घेता पाहणे, वहीमध्ये नोंदी करून घेणे आणि त्याच्यावरती सगळ्यात महत्त्वाचं
तुम्ही त्याच्यावरती परत परत रिव्हिजन मारणं हे महत्त्वाचं ठरणार आहे. इयरबुकसाठी फोनपे गुगल पे ओपन करा, 99 रुपयाचं पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट 96 730 58 600 या व्हॉट्सअपला पाठवा. तुम्हाला या ठिकाणी इयरबुक दिली जाईल. पुढचा प्रश्न क्रमांक 3. अरलम वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, केरळ राज्याच्या अंतर्गत स्थित आहे. 2-3 पॉइंट लिहून घ्या. केरळमधील पहिले फुलपाखरू अभयारण्य म्हणून अरलमला या ठिकाणी घोषित करण्यात आलं. भारतातील पहिलं संरक्षित जंगल जे पूर्णपणे फुलपाखरांना समर्पित आहे अशा प्रकारचं हे अरलम वन्यजीव अभयारण्य आहे. या ठिकाणी 1984 मध्ये याला अभयारण्य म्हणून घोषित केलेलं. अरलम हे कन्नूर जिल्ह्यातील 55 चौरस किलोमीटर सदारहित आणि अर्ध सदारहित जंगलांमध्ये पसरलेलं आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बरोबर. तर केरळमधील हे पहिले फुलपाखरू अभयारण्य म्हणून या ठिकाणी नुकतीच याला या ठिकाणी मान्यता देण्यात आली आहे. केरळ ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956, मुख्यमंत्री पिनराई विजयन, राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, राजधानी तिरुवनंतपुरम. या ठिकाणी 6 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान इरविकुलम, मठिकेतन, अनमुडी, पामबदुम, पेरियार आणि सायलेंट व्हॅली आणि 4 महत्त्वाचे धरण इडुक्की, मालमपुजा, पेची आणि कुंडाळा. ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 4. पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव लिहून घ्या. अर्ली नॉर्थ इंडिया अँड इट्स कॉइनेज नावाचं पुस्तक आहे. हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, देवेंद्र हंडा असं या ठिकाणी त्या ऑथरचं नाव आहे. आणि पुस्तकाचं नाव काय आहे? अर्ली नॉर्थ इंडिया अँड इट्स कॉइनेज. बरोबर. प्रश्न आहे पुस्तक आणि लेखका संदर्भात. तर लगेच काय करूया, नवनवीन प्रकाशित झालेले जे काही पुस्तक आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. व्हेन इट ऑल बिगन हे पुस्तक लिहिलं आहे राकेश मारिया यांनी. सलमान खान द सुलतान ऑफ बॉलिवूड हे पुस्तक लिहिलं आहे मोहर बासू यांनी. मोर फ्रॉम लेस फॉर मोर हे पुस्तक लिहिलं आहे रघुनाथ माशेलकर आणि सुशील बोर्डे यांनी. सनातन संस्कृती की अटल दृष्टी हे पुस्तक लिहिलं आहे वासुदेव देवनानी यांनी. द ग्रेट सँक्शन्स हॅक हे पुस्तक लिहिलं आहे उर्जित पटेल यांनी. अर्ली नॉर्थ इंडिया अँड इट्स कॉइनेज हे पुस्तक लिहिलं आहे देवेंद्र हंडा यांनी. पुढचा प्रश्न क्रमांक 5. कोणत्या राज्याने भारताची पहिली डीप टेक स्टार्टअप पॉलिसी या ठिकाणी सुरू केलेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर तमिळनाडू राज्य सरकारने त्या राज्याच्या अंतर्गत भारताची पहिली इंडियाज फर्स्ट डीप टेक स्टार्टअप पॉलिसी सुरू केलेली आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. याच्या मागचं उद्देश काय आहे? तर विज्ञान आधारित संशोधनाचे व्यावसायिक समाधानांमध्ये रूपांतरण करणे आणि राज्याला डीप टेक हब बनवणे हा याच्या मागचा उद्देश आहे. आणि लक्ष्य काय आहे? तर 100 डीप टेक स्टार्टअप्सला पाठिंबा देणे आणि सार्वजनिक खाजगी निधीतून 100 कोटी रुपये जमा करणे. या सर्व लक्ष्याने, या सर्व उद्दिष्टाने या ठिकाणी हे धोरण सुरू करण्यात आलं आहे तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत. तमिळनाडू ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 ला झाली. मुख्यमंत्री आहेत MK स्टालिन, राज्यपाल आहेत RN रवी, राजधानी आहे चेन्नई. 3 महत्त्वाचे या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान आहेत मन्नर, मरीनची आखात, इंदिरा गांधी, मुदुमलाई आणि 4था आहे मुकुर्ती आणि 2 महत्त्वाचे धरण मेत्तूर आणि भवानी सागर. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. लेदर एक्सपोर्ट्स काउन्सिलचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली? तर पर्याय क्रमांक सी, रमेश कुमार जुनेजा असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? रमेश कुमार जुनेजा असं त्यांचं नाव आहे. लेदर एक्सपोर्ट्स काउन्सिलचे अध्यक्षपद त्यांना या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. लेदर एक्सपोर्ट काउन्सिल ही वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने प्रायोजित केलेली निर्यात प्रोत्साहन परिषद आहे. आणि या ठिकाणी त्याचे जे काही चेअरमन आहेत, अध्यक्ष आहेत ते रमेश कुमार जुनेजा यांना या ठिकाणी त्या पदाला या ठिकाणी नियुक्त करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7. परिधान निर्यात प्रोत्साहन परिषद ज्याला आपण बोलतो AEPC चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डॉक्टर A सक्तिवेल असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? डॉक्टर A सक्तिवेल असं त्यांचं नाव आहे. परिधान निर्यात प्रोत्साहन परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. AEPC म्हणजे काय? अपॅरल एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल. बरोबर. जागतिक बाजारपेठेमध्ये भारतीय वस्त्रे आणि कापडांच्या निर्यातीला प्रोत्साहन आणि समर्थन देणे या उद्देशाने या ठिकाणी हे AEPC ची स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे. प्रश्न आहे दोन्ही सलग नियुक्तीबद्दल. या ठिकाणी नियुक्तीवरती जर सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा. सेपरेट 2026 मध्ये जे काही नवनवीन नियुक्त्या झाल्यात त्याच्यावरती आपण व्हिडिओ लवकरच डिलिव्हर करू. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. भारतातील पहिले पूर्णपणे
कागदविरहित पेपरलेस जिल्हा न्यायालय कोणते बनलेले आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कालपेट्टा न्यायिक जिल्हा. कोणतं? कालपेट्टा न्यायिक जिल्हा हा या ठिकाणी किंवा हे जिल्हा न्यायालय भारतातील पहिलं पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायालय या ठिकाणी ठरलेलं आहे किंवा बनलेलं आहे. तर बाकीच्या प्रथम घटनावरती एकदा जाता जाता चर्चा करूया. जल सकारात्मक दर्जा प्राप्त करणारा भारतातील पहिलं विमानतळ इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. SIR अंतर्गत मतदार याद्या पूर्णपणे डिजिटायझेशन करणारं पहिलं राज्य राजस्थान. भारतीय लष्कराचे पहिले कम्युनिटी रेडिओ स्टेशन अरुणाचल प्रदेशमध्ये. ISO प्रमाणपत्र मिळणारे भारतातील पहिले राज्य शिक्षण मंडळ बिहारचं. आणि पहिले पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायालय ठरलं आहे कालपेट्टा न्यायिक जिल्हा न्यायालय. माझ्या मते हे केरळ राज्याच्या अंतर्गत स्थित आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. तमिळनाडू ॲश्युअर्ड पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना अंतिम मूळ वेतनाच्या किती टक्के पेन्शनची हमी या ठिकाणी देण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी, अंतिम जे काही वेतन आहे मूळ वेतन बेसिक बरोबर त्याच्या 50% या ठिकाणी पेन्शनची हमी देण्यात आली आहे. ही योजना शेवटच्या मूलभूत वेतनाच्या 50% इतकी पेन्शनची हमी देते. कर्मचारी मूळ पगाराच्या 10% योगदान देतील आणि उर्वरित रक्कम राज्य सरकार देईल हे देखील या ठिकाणी याच्या अंतर्गत सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अलीकडेच कोणत्या ठिकाणी शास्त्रीय भारतीय भाषांमधील 55 साहित्य कृतींचे प्रकाशन केले आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नवी दिल्ली या ठिकाणी. पॉइंट लिहून घ्या. भारताच्या भाषिक वारशाला शिक्षण, संशोधन आणि सांस्कृतिक अभिमानाच्या केंद्रस्थानी ठेवण्याच्या आपल्या मोठ्या राष्ट्रीय प्रयत्नांचा हा एक भाग आहे, इनिशिएटिव्ह आहे. क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 11. भूतानमधील भारताच्या राजदूताने कोणत्या राज्याचा सांस्कृतिक दौरा या ठिकाणी नुकताच केलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी, ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भूतानमधील भारताच्या राजदूताने ओडिसा राज्याचा कल्चरल व्हिजिट या ठिकाणी सांस्कृतिक दौरा केलेला आहे. ओडिसा क्राफ्ट्स म्युझियम कलाभूमी येथे भूतानमधील भारताचे राजदूत संदीप आर्य यांचे आतिथ्य करणे हा एक सन्मान होता. त्यांच्या भेटी दरम्यान त्यांनी संग्रहालयाच्या गॅलरींना भेट दिली, ओडिसाच्या समृद्ध कला, हस्तकला आणि सांस्कृतिक वारशाचा शोध घेतला आणि पारंपरिक हस्तकलांचे जतन आणि संवर्धन करण्याचे प्रयत्नांचे या ठिकाणी कौतुक देखील केलेलं आहे. जाता जाता पाहूया शेवटचा प्रश्न क्रमांक 12. सोमनाथ मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गुजरात या राज्याच्या अंतर्गत स्थित आहे. प्रश्न का महत्वाचा? 2 पॉइंट लिहून घ्या. गुजरातमध्ये 8 ते 11 जानेवारी दरम्यान सोमनाथ स्वाभिमान पर्व साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयानंतर आयोजित करण्यात आलेला हा 4 दिवसांचा कार्यक्रम ऐतिहासिक सोमनाथ मंदिरावरील पहिल्या हल्ल्याचा 1000 वर्षांच्या स्मरणार्थ आहे. त्याच्यामुळे कदाचित हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सोमनाथ टेम्पल, सोमनाथ मंदिर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? गुजरात राज्यामध्ये स्थित आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, बायोबिटुमेनचे व्यावसायिक उत्पादन करणारा पहिला देश कोणता ठरला आहे? फ्रान्स, जर्मनी, भारत की रशिया? तर ज्या आपण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जानेवारी DRDO स्थापना दिवस आणि जागतिक कुटुंब दिवस. 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती, महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून. 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस. 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस. 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस, महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस. 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस. 11 जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी. 11 ते 17 जानेवारी याच्या दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह. 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस, स्वामी विवेकानंद यांची जयंती असते आणि आपल्या जिजाऊ मासाहेबांचा देखील जन्मदिवस असतो.
15 जानेवारी भारतीय सैन्य दिवस, 16 जानेवारी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस, 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती, 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस, 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस 2026 मध्ये आपण 77वा साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस आणि शेवटचा 28 जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती. ठीक आहे.